संविधान कितीही चांगलं असलं आणि त्याला चालवणारे लोक जर वाईट असेल, तर ते संविधान वाईटच ठरेल. आणि संविधान कितीही वाईट असेल आणि त्याच्यामध्ये कितीही त्रुट्या जरी असतील, तर चालवणारे जर लोक चांगले असतील, तर ते संविधान चांगलंच ठरेल. आता कुठेतरी आपल्या देशामध्ये हीच प्रकार चालू आहे. चालवणारेच लोक चुकीच्या पद्धतीने त्याला चालवतात. संविधानामध्ये एक 32 आहे, जे बाबासाहेबांनी त्याला संविधानाचा आत्मा सांगितलेला आहे. कारण नागरिकांना तो मूलभूत अधिकार देतो. सरकार, संस्था कुठल्याही नागरिकाच्या विरोधात जर गेले, तर नागरिक डायरेक्टली उच्च न्यायालयात जाऊन त्या गोष्टीसाठी आपले अधिकार, आपला दाद त्याच्याबद्दल न्याय मागू शकतो. मग कुठेतरी CJI सूर्यकांत जे न्यायाधीश आहेत, त्यांच्या वक्तव्यावरनं हे त्यांचं वक्तव्य आहे, की मला कुठलाही व्हिडिओ बघण्यासाठी मला वेळ नाहीये. यांनी कोर्टाचा आणि माझा वेळ वाया घालवू नका, असं त्यांचं वक्तव्य आहे. सो याच्यामधनं समजतं, की आत्ताची आपली न्यायपालिका देखील विकलेली आहे. न्याय आता मागायचा तर कुठे मागायचा? तर याच्यासाठी रस्त्यावरच उतरून आंदोलन करावं लागणार आहे.